आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। केज बीड। सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहत असून प्रत्येक पक्ष आपल्या सक्षम उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यासाठी उमेदवारांची चाचपणी करत आहे। आगामी बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाने संधी दिल्यावर आपण लोकसभा निवडणूक लढवणार असून जिंकून पण येऊ असा विश्वास प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे यांनी आज केज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला। पुढे बोलताना प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे म्हणाले की मी मूळचा गांजापूर तालुका धारोड जिल्हा बीड येथे असून सध्या हम आनंद भवन यशवंतराव चव्हाण चौक अंबेजोगाई येथे राहत आहे। शिक्षण MA BEd मराठी असून जिल्हा परिषद बीड अंतर्गत 1995 ला प्राथमिक शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी सेवा करून खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्याशी चर्चा करून मी 2016 ला स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ सामाजिक राजकीय कार्य करत आहे। माझ्या बालमनावर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा प्रभाव झालेला असल्यामुळे ते माझे सामाजिक व राजकीय कार्य प्रेरणास्थान बनलेले आहे। थारूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंतर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि आता राज्यप्रमुख सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहे। मी बीड लोकसभा निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी होत आहे। याबाबत मी खासदार शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता तिघांनीही तुमची बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागा असे मला आदेश दिलेले आहे। म्हणून दिनांक 18/2/2024 रविवार लिंबा गणेश श्री भालचंद्र गणपती बाप्पाची आरती करून दर्शन घेऊन शरद संदेश निवडणूक पूर्वजन संपर्क अभियानास सुरुवात केलेली आहे। दिनांक 20/2/2024 रोजी श्री क्षेत्र भगवानगड, श्री क्षेत्र नारायणगड येथील आशीर्वाद घेऊन बीड येथे पत्रकार परिषदेत सर्वांशी संवाद साधणार आहे। यामुळे मी सर्वांशी संवाद साधत आहे व मला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। या संपर्क अभियानावेळी अजित पवार यांच्यावर एका 75 वर्ष वयाच्या व्यक्तीने नाराजी व्यक्त करत जनता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले। महाराष्ट्र टुडे मराठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड केज। परिषदेला आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। यामध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने आपले उमेदवार समोर आणणं, जनतेमध्ये जाणं, आपले ध्येय धोरण मांडणं आणि उमेदवाराची चाचपणी करणं चालू आहे। मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, राहणार गांजापूर तालुका धारूर जिल्हा बीड, हल्ली मुक्काम अंबेजोगाई, MA BEd अशी शैक्षणिक पात्रता असून मी 20 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी पदावर काम केलेलं आहे आणि माझ्या बालमनावर जाणते राजे खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे संस्कार असल्यामुळं आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव असल्यामुळं मी 20 वर्षानंतर मान्य साहेबांना भेटून माझ्या नोकरीचा स्वेच्छ पेन्शन राजीनामा देऊन मी सक्रिय सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहे। प्रथम 2016 पासून तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धारूर, त्यानंतर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आता 26 जानेवारी 2024 रोजी राज्य प्रमुख सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचं मला जिम्मेदारी दिलेली आहे। आणि आताच माझे सत्कार होत असताना बऱ्याच हितचिंतकांनी, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की सर तुम्ही एक लोकसभेची निवडणूक लढवावी आणि त्याची दखल मीडियाने घेतली, माध्यमांनी घेतली आणि त्या बातम्यांचा परिणाम वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन मला पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब, माजी मंत्री माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी बोलून मी त्यांच्याबरोबर विनंती केली की मला लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागणी होत आहे, तर त्यांनी मला कामाला लागा, लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही तयारी करा, आपल्याला निवडणूक लढायची आहे असा मला आदेश दिल्यामुळं मी आज 18 फेब्रुवारी 2024 पासून श्री क्षेत्र लिंबा गणेश भालचंद्र गणपती या देवस्थानापासून मी शरद संवाद निवडणूक पूर्व संवाद संदेश असा एक कार्यक्रम घेऊन मी जनतेमध्ये जात आहे। मी जनतेला संवाद साधणार आहे
माध्यमांशी बोलणार आहे आणि मी निवडणूक लढणार आहे, ही चर्चा करणार आहे आणि जनतेच्या काय अपेक्षा आहेत, काय अडचणी आहेत किंवा लोकसभा कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे याची चर्चा करणार आहे. आणि मला माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाने या पक्षाने मला संधी दिल्यावर बीड लोकसभेची निवडणूक मी लढणार आणि मला आत्मविश्वास आहे की ही निवडणूक मी जिंकून पण देणार. धन्यवाद.